तिथे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं देशभरात धन्यवाद मोदीच्या मोहिमेची आखणी केली आणि त्याच धर्तीवर धन्यवाद देवेंद्रजी ही खास मोहीम महाराष्ट्रात राबवली जाते। लोकांच्या घरांचे प्रश्न सोडवून राजकारणात त्यांचा भक्कम पाठिंबा मिळवण्याचा हा प्रयत्न असून फडणवीसांचा हा हाऊस पॉलिटिक्सचा एक खास नागपुरी प्रयोग देखील आहे। नेमका तो प्रयोग काय आहे आणि त्याचं मुंबई कनेक्शन काय जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। और एनडीए को 400 पार कराने के लिए भाजपा को 370 का माइलस्टोन पार करना ही होगा। अब की बार 400 पारचा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलाय, त्यामुळे भारतीय जनता पक्ष कामाला लागलाय। भाजपनं यंदा सर्वाधिक लक्ष केंद्रित केलंय ते मुंबईतील मतदारसंघावर। हा आहे मुंबईतील काळा चौकी परिसर, ठाकरेंचा बालेकिल्ला आणि इथेच शक्ती प्रदर्शन सुरू आहे ते भाजपचं। भाजपच्या शक्ती प्रदर्शनाचा केंद्रबिंदू आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। धन्यवाद मोदीजी नंतर आता भाजपनं महाराष्ट्रात धन्यवाद देवेंद्रजी ही मोहीम सुरू केली आहे। सर्वसामान्यांचे प्रलंबित प्रश्न आणि भाजपनं केलेली कामं जनतेसमोर मांडण्यासाठी ही मोहीम राबवली जाते। धन्यवाद देवेंद्रजी मोहिमेअंतर्गत भाजपकडून कोणते दावे केले जात आहेत ते पाहूया। म्हाडाच्या 56 वसाहतींचं 380 कोटींचं सेवा शुल्क माफ करणार। सिंधी कॉलनी सायन कोळीवाड्यातील 25 निर्वासित इमारतींचा विकास म्हाडा करणार। वांद्रे रेक्लेमेशन, आदर्श नगर आणि अभ्युदय नगरच्या वसाहतींचा पुनर्विकास होणार। पोलिसांच्या 27 पैकी 17 वसाहतींचा पुनर्विकास म्हाडा करणार। 1.5 लाख गिरणी कामगारांना घरं दिली जाणार। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हजारो घरं बांधली जाणार। अनेक प्रकल्प विविध प्रकारचे रखडले, त्यांच्या मागण्या आल्या होत्या आणि देवेंद्रजी असं कधीच झालं नाही। परिषदा अनेक होतात, कार्यक्रम अनेक होतात, पण निकाल कधी लागत नाही, प्रश्न सुटत नाही। 22 पैकी 16 मागण्या शासन निर्णय करण्याचं काम देवेंद्रजी आपण केलं। दरम्यान सर्वसामान्यांच्या घराचे किंवा घरासाठीच्या जमिनीच्या मालकीचे प्रश्न सोडवून त्याचा भक्कम राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयोग फडणवीसांनी अनेक वर्षांपूर्वी नागपुरात केला होता। फक्त आमदार असताना 2009 ते 2014 दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर या मतदारसंघात हजारो नागपूरकर झोपडपट्टी धारकांना त्यांची झोपडी असलेल्या जमिनीचे मालकी हक्क मिळवून दिले। आमचं सर्व सुखी झालो आम्ही। आमच्या मुलांचं शिक्षण, मुलांना शिक्षण शिकवू शकतो आम्ही, मुलांना चांगली चटणी रोटी देऊ शकतो। अगोदर आम्ही चटणी रोटी देऊ नाही शकत होतो, मुलांना शिकवत नव्हतो, शिकवू नाही शकत होतो, एवढा म्हणजे आम्हाला भित्रीपणा होती। आता आमची मुलं बाळं शिकून सण सर्वे झालेत। मग साधारण आपल्याला पट्टा भेटला तर मग आपण थोडंसं घर बनवलं राहासाठी। किती हिंमत वाढली घर मिळाल्यामुळे? पूर्ण हिंमत वाढली ना, वाढली हिंमत। आपण मुलाला चांगलं ठेवू शकतो घरामध्ये। लोकांच्या घरांचे प्रश्न सोडवल्याचे भक्कम राजकीय फायदे भाजप आणि फडणवीसांना मिळाले। दक्षिण पश्चिम नागपूरच्या ज्या झोपडपट्ट्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टी धारकांना जमिनीच्या मालकी हक्काचे पट्टे मिळवून दिले होते, त्या झोपडपट्ट्यांमध्ये भाजपला मोठा राजकीय फायदा झाल्याचंही आपल्याला पाहायला मिळतंय। पूर्वी ज्या झोपडपट्टीमध्ये 5000 मतदारांपैकी भाजपला फक्त 24 एवढं नगण्य मतदान मिळत होतं, आज त्याच झोपडपट्ट्यांमध्ये भाजपचा मतदान 1300 ते 1700 पर्यंत वाढलेलं आहे। म्हणजेच जमिनीच्या मालकी हक्काचे पट्टे मिळवल्यानंतर गरीब मतदार जाती धर्म पंथ विसरून भाजप च्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिल्याचं चित्र या झोपडपट्ट्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। नागपुरात केलेला प्रयोग फडणवीसांनी आता मुंबईत राबवण्यास सुरुवात केली आहे। शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात घुसखोरी करण्याच्या तयारीत भाजप असल्याचं दिसतंय। आता उपनगरातल्या चाळीत सुद्धा मालकाने ऐकलं नाही तर भाडेकरूंनी एकत्र सोसायटी बनवावी, बीएमसी ला अर्ज करावा, बीएमसी तुम्हाला लागोलाग परमिशन देईल। उपनगरातल्या चाळकरांना सुद्धा पुनर्विकसित घर तिथेच मिळेल, निर्णय केला त्या ठिकाणी देवेंद्रजींनी। मुंबईकरांना मी आश्वस्त करतोय की यापुढेही तुमच्या घराची लढाई भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजी करतील। तुम्ही आश्वस्त राहा, मुंबईतला माणूस मुंबईच्या बाहेर आम्ही जाऊ देणार नाही। मुंबईत त्याचं पक्क घर दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। पक्षाचं घरटं बांधायचं असेल तर त्याला कोणाच्या परवानगीची आवश्यकता नाही आहे।
तो आपली एक एक काडी जमा करतो आणि आपलं घरटं बांधतो. पण मनुष्याला जर घर बांधायचं असेल आणि ते मुंबईत बांधायचं असेल आणि ते पुनर्विकासात बांधायचं असेल तर 2-2, 3-3 पिढ्या निघून जातात, पण त्याचा पुनर्विकास त्या ठिकाणी होत नाही. आणि या सगळ्या ज्या अडचणी आहेत, या अडचणी आपल्याला दूर कराव्या लागतील. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात सर्वसामान्य मराठी मतदाराला आकर्षित करण्यासाठी वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले त्यांच्या घराचे प्रश्न सोडवण्याची मोहीम हाती घेणं कितपत यशस्वी होईल हे येणाऱ्या दिवसातच स्पष्ट होईल. रजत वशिष्ठ, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.